फिर महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, महाराष्ट्र शासनाचे नाविन्यपूर्ण गाई म्हशी वाटप योजना 2025 याचा अर्ज कसा भरायचा हे सगळं माहिती आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ही माहिती बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत शेअर होत नाही, बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, कारण गावातळागाळात ही माहिती जातच नाही. वरचेवरच हे माहितीचं निवारण होतं आणि कुठे स्कीम बंद होऊन पडते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की प्लीज ह्या स्कीमला अप्लाय करा. कारण ह्या गोष्टी भेटत नाही तो पुन्हा परत पुन्हा पुन्हा या स्कीमा होत नाहीत. त्यामुळे प्लीज अप्लाय करा आणि ही माहिती बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही घेतल्यानंतर दुसऱ्यांना सुद्धा सांगा. तर आपण आता मी लॅपटॉपवर करतोय. तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलवर बिंदास्त होऊन जातं, काय हरकत नाही. लॅपटॉपवर मी आता गुगल ओपन केले. गुगलमध्ये AH.MahaBMS ही पोर्टल, तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. आपल्या खाली लिंकमध्ये वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये सुद्धा दिली आहे. ती वेबसाईट पहिला ओपन करा. व्हिडिओ पाहण्याच्या आधी वेबसाईटमध्ये मी सविस्तर याचे अर्ज करायची माहिती, म्हणजे काय काय कागदपत्र लागणार आहे हे सगळं मी त्या वेबसाईटमध्ये, माझी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये सगळं दिलेलं आहे. ते वाचा, त्याची नोट, ते कागदपत्र गोळा करा, मगच ह्या वेबसाईटला हात घाला, म्हणजे व्हिडिओला हात घाला. माझं काय असं हे नाही. मग ही व्हिडिओ आपण चालू करूया. AH.MahaBMS ही आपण लिंक ओपन केली, पहिलीच येते लिंक. मग त्यानंतर पहिलं पान ओपन होतं. मुख्य पृष्ठ AH.MahaBMSचा. ह्यामध्ये सगळ्या नवीन नवीन स्कीमा ह्या सगळ्या असतात. राज्यस्तरीय योजना, दुधाळ गाई म्हशींची वाटप करणे ही आपल्यात आहे. तर योजनेचे तपशील, तुमची योजना, तुमचा अर्ज कसा फ्लो होतो, म्हणजे अर्ज केल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी होणार, काय काय होणार, चेकिंग होतं, खूप स्क्रुनिटी त्यानं होतात, स्क्रुटिनी त्यानं होतात. निवड झालेल्या अर्जांची कागदपत्र अपलोड करा, मग अंतिम निवड होते. वेळापत्रक, तुम्ही आता अर्ज करणार आहे गाई म्हशींचं ते वाटपसाठी, तर त्याची अर्ज चालू दिनांक 3 मेला झाल्या आणि समाप्त दिनांक 2 जून पर्यंतचा शेवटचा अर्ज करण्याचे दिवस आहे. तर हे सगळं वाचून घ्या, काय हरकत नाही. अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात. हे सगळं वाचून घ्या. मी वाचतो मध्ये आधी या सगळ्या सांगतो मी, काय हरकत नाही वाचून, तरी पण तुम्ही घेतलेलं कसं बरं होईल. त्यानंतर आपण योजनेसाठी इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका. पासवर्ड तुमचा काय असेल ते तुम्ही XYZ इथं लिहा, काय हरकत नाही. आपण येऊया आता अर्जदार नोंदणीकडे. इथं तुम्ही अर्जदार नोंदणी, इथं अर्जदार नोंदणी करायचे. मी तर मग तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका. मी तर सॅम्पलसाठी करतोय, माझा काही नाही. तुम्ही काय जर स्कॅम करते ना, आधार कार्ड हा माझा मी सॅम्पलसाठी काय पण केले. तर 22 केले. वय तुमचं 22, 18च्या पुढेच वय पाहिजे बरं का तुमचं. तुमचं पहिलं नाव काहीतरी तर टाकतो, DFZ सगळं. पुन्हा वडिलांचे नाव तर मी मराठीत येतं पाहिजे बरं का. पुन्हा आडनाव तुमचं काय असेल ते आडनाव मी तर काय पण टाकतो, म्हणजे एक तुमची लिंग, पुरुष असाल स्त्री असाल. मोबाईल नंबर तुमचा इथं टाका. तो मोबाईल नंबर आधार कार्डशी त्या लिंक असणं गरजेचं आहे, तर तुमचा अर्ज स्वीकारला जातो, नाही तर स्वीकारत नाही ती वेबसाईट. मी तर अर्ज मी आधार कार्ड मोबाईल नंबर टाकतो. ईमेल ID असेल तर इथं टाका, नसेल तर राहून दे, काय हरकत नाही. तुमचा जिल्हा इथं निवडा. मी आता सांगली निवडतो. त्यानंतर तुमचा तालुका, मी इथं मिरज. त्यानंतर तुमचं गाव, मी आता इथं गुंडेवाडी काय तर गाव आहे ते निवडतो. जात, प्रवर्ग, तुमची जात कोणती आहे, अनुसूचित जाती, SC SC, सर्वसाधारण, अनुसूचित जमाती, तुमची काय असेल ती जात इथं निवडा. मी ते निवडतो. दिव्यांग, म्हणजे तुम्ही अपंग आहे का असाल तर तुमची, आता असं येतात होय म्हणतो मी, होय असं असाल तर तुमची 40% जास्त अपंगत्व असलं तरच तो अर्ज स्वीकारला जातो. त्यामुळे तर मी अपंगत्व नाही. त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली आहे का, नाही. शैक्षणिक पात्रता, तुमचं शिक्षण किती झाले. मी आता मी प्राथमिकच लिहितो, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं शिक्षण नाही झालेलं इतकं. त्यानंतर मी नजीकच्या 3 महिन्यात तुमचा अट हेक्टरमध्ये भरावे, मी ते एकच करतो. रेशन कार्ड क्रमांक तुमचा काय असेल तिथं टाका. तुमचा बँकेचे नाव, तुमच्या बँकेचे नाव, मी SBI करतो इथं. तुमची काय असेल ते जिल्हा मध्यवर्ती कोणते असेल ते टाका. खाते क्रमांक इथं मी इथं टाकतो. खाते क्रमांक टाका. तुमचा बँकेचे खाते क्रमांक, IFSC कोड मी इथं SBIचा टाकतो. शाखा क्रमांक मी सांगलीच करतो इथं. आता तुमचा अर्जदाराचा फोटो हा 40 KB पेक्षा कमीच पाहिजे. 40 KB मग तुमच्याकडे नसेल तर काय हरकत नाही, गुगलवर जावा, फोटो रिड्युसर म्हणून कोणतेही असं टाका, तरी तुम्हाला वेबसाईट बऱ्याच भेटतात, त्या तुम्ही तुमची 40 KB पेक्षा कमी करू शकता. मी तर फाईल ही घेतो ओपन. मग पुन्हा अर्जदाराची स्वाक्षरी म्हणजे सही,
हे तर पण सुद्धा 40 KB खालीच पाहिजे बरं का, नाहीतर ते अपलोड होऊ शकत नाही. नाही अपलोड, आता मी तुम्हाला दुसरा फोटो दाखवतो, ओपन करतो. हा बघा, फाईलची क्षमता जास्त आहे, कमाल क्षमता 40 KB पर्यंतच असावी, त्यामुळे हे स्वीकारत नाही. 40 KB खालीच पाहिजे. त्यानंतर आपण आता कुटुंब, घरात तुम्हाला सोडून अजून किती घरातील कुटुंबातील सदस्य आहेत हेच टाकायचं. मी आता मला सोडून एकच टाकतो. स्त्रिया किती आहेत? एकच. पुरुष एक, स्त्री एक. आता त्यांचं आधार कार्ड आहे, तिथं आधार कार्ड क्रमांक टाका. तो आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्डवर त्यांचं नाव काय, रेशन कार्डच्या शेवटच्या पानावर असतंच. पुरुष, वय लिहायचं 45. आधार कार्ड क्रमांक घरातील दुसऱ्या व्यक्तीचं. रेशन कार्ड नुसार नाव, स्त्री, त्यांचं वय 45च करतो. नियम अटी मान्य आहेत. सगळं पुन्हा एकदा वाचून घ्या. आधार कार्ड पुढे चला. दारिद्र्य रेषा आहे का? नाही. हे असा अर्ज केल्यानंतर तुम्हाला अशी एक पेज येतं, पृष्ठ येतो. हे सगळं वाचून घ्या, कारण ह्यात एक जरी गोष्ट चुकली तरी अर्ज तुमचा मागे येण्याची शक्यता जास्त आहेत. त्यामुळे हे सगळं माहिती घ्या, वाचून घ्या. एक जरी काहीतरी चुकलं नाही पाहिजे. त्यांचं जतन करा. खाली हिरव्या बॉक्समध्ये एक बटन आहे, क्लिक करा. तुम्हाला वेळ घेतं. आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे असं येतं. पुढे चला. असे चिन्ह असले हे वाचा, काय हरकत नाही. मग इथं तुमचा आधार कार्ड नंबर हे सगळ्या. मग तुम्ही आता कोणती, आपण आता जिल्हा दुधाळ गाई व ह्याला अप्लाय करायचा. मग इथं तुमचं अर्जदार राज्यस्तरीय सुद्धा चालते, दुधाळ गाई सुद्धा चालतं, दोन्हीला सुद्धा मी अप्लाय करतो. मग ह्यात तुम्ही आता अर्जदार महिला गटाची सदस्य आहे का? होय असेल तर होय म्हणा. अर्जदार ही भूमिहीन आहे का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदार 1 हेक्टर पर्यंत भूधारक आहे का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. असल्यास इथे 1 टाका. अर्जदार सुरक्षित बेरोजगार आहे का? नाही. असेल तर होय म्हणा, नसेल तर मी नाहीच म्हणतोय. अर्जदार दारिद्र्य रेषेक आहे का? नाही. 3 वर्षात व्यक्तीने शासकीय पशुधन वाटपाचा योजनेचा कोणता लाभ घेतलाय का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदार कुटुंबात कोणती शासकीय कामात आहे का? होय, नाही. 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य जन्माला आले का? होय तर होय म्हणा, नसेल तर नाही. अर्जदार महानगरपालिका नगरपंचायतचा रहिवासी आहे का? होय तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. योजनेवर माझे प्रकरण मंजूर झाल्यास मी हे सगळं होय म्हणा. वरील नियम व अटी मंजूर. पुढे चला. जतन करा. अर्ज केल्यानंतर मी कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. ही माहिती जतन केंद्र मला मान्य आहे. जतन करा. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे पुन्हा तुम्हाला सबमिट करावं लागतं. जर तुमचं प्रकरण मंजूर झालं तर हे स्क्रीनशॉट द्यावं लागतं तुमचे. पुन्हा अनेकदा सांगतो, वेबसाईटवर खाली अर्जासाठी काय काय कागदपत्र लागणार हे सगळं मी लिहिलेलं आहे, ते वाचा. मग मगच हा व्हिडिओ पहा. हे झालं की स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला मग मेसेज येतो. अशा प्रकारे अर्ज भरायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्यात नवीन नवीन गोष्टींचं मी नवीन नवीन काहीतरी योजना आलेल्या असतात त्याची मी माहिती टाकत असतो, व्हिडिओज अपलोड करत असतो नवीन. त्यामुळे लगेच माहिती भेटेल. त्यामुळे जॉईन व्हा. धन्यवाद. पुढे चला. ओके. अशा प्रकारे आपला अर्ज भरला गेला आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.